सिंह राशी 26 मे ते 1 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याचा शेवटचा आठवडा प्रेमाच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे। या आठवड्यात प्रेम आणि आकर्षणाचा घटक असलेला शुक्र मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल। यासोबतच आपण चंद्राच्या स्थितीबद्दल बोललो तर तो वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीत असेल। अशा परिस्थितीत ते कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या संयोगाने असेल। ज्योतिषांच्या मते मे महिन्याचा हा आठवडा सिंह राशीच्या प्रेमजीवनात आनंद आणू शकतो। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एका चांगल्या सहलीलाही जाऊ शकता। सिंह राशी या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन व्यावहारिकतेची एक नवीन छटा असेल। तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दलचे प्रेम विचारपूर्वक व्यक्त कराल। छोटे विचारशील हावभाव जसे की गोड चिठ्ठी किंवा त्यांच्या आवडत्या गोष्टी आणणे तुमच्या नात्यात गोडवा आणतील। यावेळी सर्जनशील कार्यात भाग घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। तुमच्या जोडीदारासोबत एक नवीन प्रकल्प सुरू करा किंवा एकत्र काही कला आणि हस्तकला करा। हे तुमच्या दोघांमधील बंध मजबूत करेलच, पण तुमच्या नात्यात नवीन जीवनही आणेल। तुम्हाला तुमच्या भावना स्पष्ट आणि आत्मविश्वासाने सांगण्याची गरज आहे। तुमच्या मनात जे काही आहे ते तुमच्या जोडीदारासमोर कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करा। कोणत्याही संकोचाशिवाय तुमच्या भावना व्यक्त करण्याची हीच वेळ आहे। या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तयार राहा। प्रेमाची देवाणघेवाण अधिक अर्थपूर्ण आणि रोमांचक होईल। सिंह राशी या आठवड्यात तुमचे नाते मजबूत होईल आणि परस्पर समज वाढेल। तथापि तुमच्या स्वतःच्या काळजीच्या दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका। आराम करण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी वेळ काढा। तुमची ऊर्जा पुन्हा भरून काढण्यासाठी तुमच्या सामाजिक सहभागाला एकांताच्या क्षणांची संतुलन करा। सिंह राशी या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील, व्यवसाय चांगला राहील। तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला नशिबाची पूर्ण साथ मिळेल। नोकरीत प्रगती होईल, कामातील अडथळे दूर होतील। मध्येच कोर्ट केसेस टाळा। वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कोणतीही समस्या येणार नाही याची काळजी घ्या। शेवटी उत्पन्नाची परिस्थिती मजबूत होईल। तुम्हाला चांगली बातमी मिळेल, प्रवासाची शक्यता राहील। तुमच्या जवळ पिवळी वस्तू ठेवणे तुमच्यासाठी शुभ राहील। सिंह राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल। हवामानानुसार हा काळ प्रेम प्रकरणासाठी अनुकूल आहे। जर तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त केल्या नसतील तर तुम्ही या आठवड्यात तसे करू शकता। तुमचा जोडीदार तुम्ही जे बोलाल ते स्वीकारेल। सिंह राशी या आठवड्यात तुम्हाला कोर्टाच्या कामात यश मिळू शकेल। तुम्ही ऑफिसमध्ये सतर्क राहिले पाहिजे। तुम्ही अपघातांपासून सुरक्षित राहाल। या आठवड्यात 27 आणि 28 मे हे दिवस तुमच्या कामासाठी योग्य आहेत। या आठवड्यात दररोज अंघोळ केल्यानंतर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी, संपूर्ण तांदळाचे दाणे आणि एक लाल फूल ठेवावे आणि ते सूर्यदेवाला अर्पण करावेत। आठवड्याचा भाग्यवान दिवस तुमच्यासाठी मंगळवार आहे। या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीवर आणि दीर्घकालीन ध्येयांवर खोलवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळेल। तुमची सार्वजनिक प्रतिमा लवकरच तयार होईल। आठवड्यात जसजसा पुढे जाईल तसतसे भावनिक एकांतता आणि मानसिक विश्रांती मिळू शकते। तुम्हाला शारीरिक आरोग्य मिळू शकते। आठवड्याच्या शेवटी चंद्र तुमच्या राशीतून भ्रमण करत आहे। हे संक्रमण तुम्हाला प्रकाश ज्योतात आणत आहे। सूर्य आणि बुध वृषभ राशीतून भ्रमण करत आहेत। तुमच्या कारकिर्दीला आणि प्रयत्नांना दीर्घकाळापासून अपेक्षित असलेले फळ मिळू शकते। केतू तुमच्या राशीत आहे, यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या अलिप्त राहू शकता। सिंह राशी आठवड्याची सुरुवात व्यावसायिक बाबींवर लक्ष केंद्रित करून होते। नंतर ते हळूहळू तुम्हाला स्वतःची काळजी आणि आत्मनिरीक्षण करण्यास खेचते। मंगळ तुमच्या 12व्या भावातून भ्रमण करत आहे। शुक्र तुमच्या 8व्या भावात आहे। तुमच्या आवडी लपलेल्या किंवा गुंतागुंतीच्या वाटू शकतात। चंद्राचे भ्रमण तुमचे करिअर, मैत्री, एकांत आणि स्वतःसारखे प्रत्येक महत्त्वाचे क्षेत्र सक्रिय करते। या आठवड्यात तुम्ही मार्गक्रमण करू शकता। तुम्ही शांत राहावे आणि आंतरिक जाणीवेसाठी मोकळे राहावे। 26 मे रोजी चंद्र वृषभ राशीतून आणि तुमच्या 10व्या भावातून भ्रमण करत आहे। यामुळे करिअर आणि अधिकारावर लक्ष केंद्रित होऊ शकते। तुम्हाला काम आणि प्रतिष्ठेमध्ये भावनिकरित्या गुंतलेले वाटेल। चंद्र तुमच्या 4थ्या भावाकडे पाहत असेल। हे घर आणि व्यावसायिक जीवनाला चालना देण्याचा प्रयत्न करेल। घरगुती आराम आणि करिअरच्या ध्येयांचे संतुलन साधताना तुम्हाला दबाव जाणवू शकतो। सूर्य आणि बुध वृषभ राशीत आहेत। हे व्यावहारिक नियोजन आणि स्थिर संवादाला समर्थन देते।
वरिष्ठांशी बोलण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे। तुम्ही दीर्घकालीन महत्त्वाकांक्षा पुन्हा पाहू शकता। सिंह राशी, 28 मे रोजी चंद्र तुमच्या 11व्या भावातून मिथुन राशीत प्रवेश करत आहे। यामुळे सामाजिक सहभाग आणि नेटवर्किंग वाढते। तुम्ही भविष्यासाठी तुमची स्वप्ने पाहू शकता। तुम्ही मित्रांशी पुन्हा संपर्क साधू शकता किंवा गट प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकता। चंद्र 5व्या भावावर दृष्टिक्षेप करत आहे। यामुळे सर्जनशीलता, प्रेम आणि मुलांशी असलेले संबंध वाढतात। आनंद आणि उद्देशांचे मिश्रण करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे। येथे गुरुचे स्थान शिकण्यास प्रोत्साहन देते। सामाजिक संपर्कातून तुमची वाढ होऊ शकते। सिंह राशी, 30 मे रोजी चंद्र तुमच्या 12व्या भावातून कर्क राशीत प्रवेश करत आहे। यामुळे विश्रांती, एकांतता आणि भावनिक उपचारांची गरज निर्माण होऊ शकते। तुम्ही जास्त वचनबद्धता किंवा जबरदस्तीने निर्णय घेणे टाळू शकता। तुम्हाला संवेदनशील वाटू शकते किंवा तुम्ही एकटे राहणे पसंत करू शकता। चंद्र 6व्या भावाला दृष्टिक्षेपित करत आहे। आरोग्य, कामाचा ताण किंवा लपलेल्या चिंता दिसू शकतात। तुम्ही या दिवसाचा उपयोग ध्यान करण्यासाठी किंवा चांगली झोप घेण्यासाठी करावा। तुम्ही जास्त श्रम करणे देखील टाळावे। मंगळ कर्क राशीत आहे, यामुळे शांत शक्ती मिळते आणि लपलेल्या निराशा देखील मिळतात। तुम्ही तुमचा ताण सकारात्मकरित्या सोडला पाहिजे। 1 जून पर्यंत चंद्र तुमच्या 1ल्या भावातून सिंह राशीतून भ्रमण करत आहे। हे संक्रमण तुम्हाला भावनिक स्पष्टता आणि आत्मविश्वास देत आहे। केतूची येथे उपस्थिती भावनिक अलिप्तता निर्माण करू शकते। तुमच्या अभिव्यक्तीमध्ये हे अप्रत्याशित असू शकते। चंद्र 7व्या भावातून दृश्यमान करत आहे। हे तुमच्या भागीदारींवर लक्ष केंद्रित करते। तुम्ही आधार आणि स्पष्टता मिळवू शकता। तुम्हाला इतरांकडून मान्यता मिळू शकते। तुम्ही भावनिकरित्या लादण्याचा किंवा मागे हटण्याचा प्रयत्न करू नये। तुम्ही शांतपणे ऐकले पाहिजे आणि व्यक्त व्हावे। स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी हा एक शक्तिशाली दिवस आहे। तुम्ही इतरांसमोर कसे सादर करता ते पुन्हा तयार करू शकते। सिंह राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग निळा आहे। भाग्यशाली अंक 4 असेल। भाग्यशाली दिवस गुरुवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी यावेळी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका। एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।